हे गाईज मॉर्निंग. सो आज आम्ही निघालो आहे तापोळा म्हणजेच मिनी काश्मीर अशा ठिकाणी. तर तिथे लास्ट टाइम आपल्या कस्टमरनी खूप सारी झाडं घेतली होती. आज थोडीफार झाडं घेऊन निघालो आहे. तर चला भेटूयात आणि तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो की कसं आहे. आणि त्यांचं स्वतःचं होमस्टेसाठी त्यांचा स्वतःचा बंगलो आहे, तर त्याचंसुद्धा आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. सो होपफुली तुम्हाला आवडेल. ही काही झाडं आहेत छोटीशी, आम्ही ही घेऊन निघालो आता. तर चला भेटूयात. आणि ही आमची फॅमिली, माझी फॅमिली. सो आम्ही सगळे निघालो आता. आणि आमचे चला बसा. चला मग भेटूयात लवकरच. सो लेट्स गो गाईज. चला मग प्रवास चालू झाला आपला. तर बऱ्यापैकी ज्या गोष्टी आम्हाला जमतील त्या एक्सप्लोअर करून तुम्हाला दाखवतो. मिनी काश्मीरच्या म्हणजेच तापोळा या गावातला. एक प्रकारे गाव नाही म्हणता येणार, शहर. सो आपण आलो आता मेढामध्ये, आपल्या होम टाउन मध्ये. इथून आपण निघणार आहे महाबळेश्वरला आणि तिथून जाणार आहे आपण तापोळ्याला. इथून गाडी आता आपण पोहोचतोय केळघर मध्ये. आणि इथे वडापाव असतो जो फेमस आहे आमच्या पूर्ण एरियामध्ये, A1 वडापाव सेंटर. आल्यानंतर महाबळेश्वरचा मेन स्टार्ट होणार आहे. इथून घाट सेक्शन, छोटी छोटी गावं आहेत, ती तुम्हाला पास करून जावं लागणार आहे. इथून साधारणतः 20 ते 25 किलोमीटर आपण महाबळेश्वरला पोहोचू शकतो. इथून पुढे दर घे गेला पाहिजे आपल्याला पण. मला. सो आता आपण पोहोचलोय मेढा महाबळेश्वर घाट ओलांडून पास करून. तर हा जो दिसतोय तो मेढा महाबळेश्वर घाट आहे पूर्ण. आणि इथे जे खाली दिसतंय तुम्हाला ते पूर्ण जावली तालुका. जावलीतील छोटी छोटी गाव आहेत सगळी डोंगर भागातली. आणि इकडे खाली जो नदीसारखा भाग आहे तो वेण्णा नदी आहे. जे वेण्णा लेक पासून जे पाणी येतं ते इथेच येतं वेण्णा नदीला. पूर्ण आपण नवीन घेऊ भैया पुढच्या यात्रेत. तुला मी गाडी पण अशी तर ह्याच गाडीची चिमणी करत असतो. अरे म्हणजे ऍटलीस्ट तो स्टँडर्ड ठेवा गाडीत बसण्याचा रे. ब्ला 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 कर. इथून खाली रोड आहे गावाला. हो हो. परत घुंगरू. ऋतिक रोशनची लिस्ट लाव सर. काय हा तिकडे झाडं लावली ते. अरे बाबा एरियाचं बोलतोय मी तुला. तसं विचार नको. आता इथं वरतीच होतं ते, काय लांब नव्हतं. एक मिनिट इथं जरा स्लो कर. सो खूप सारे डायव्हर्जन्स असणार आहेत महाबळेश्वर मध्ये. तुम्हाला हा रोड चूज करायचा आहे जे कोणी तापोळेला येणार आहे. मला वाटतं लेफ्ट हे गाव आहे. आम्ही गेलो इथून. इथून गेलेलो. मधाचे गाव आहे ते मांगर. ड्रोन पण गेला पाहिजेत आपण. हा ड्रोन आहे 90,000 रुपयाचा. ज्यावेळेला आपण चांगल्या बेसवर येऊ त्यावेळेला चांगलं होईल. ड्रोन नाही पाहिजे.
त्यांना तोंड लावूच वाटत ना धर. काय झालं तोंडाला बघ कसलं झाले म्हणून माझी आपली 2 बॉटल फिक्स असतात. मला असं शेवळ्यात तोंड बुडवलं वाटतं. काय महाबळेश्वर पॅराग्लायडिंग येतो. पॅराग्लायडिंग येतो करायची आहे का पॅराग्लायडिंग? हो. कसली सोनू ह्या टाइम मध्ये करणार का तू पॅराग्लायडिंग? म्हणजे असं छोटस सायकल कशी असते तसं असतं. डिलिव्हरीची तयारी करणार. बाळ होईल स्काय डायव्हर. किती मग वर्ष झालं असं लागता? नाही 7 महिने झाले असतील. जानेवारी फेब्रुवारीला आले. त्यांना ती सगळी दिवाळी पाहिजे फक्त लाडू नको आता. आले ना. ह्या रोडनी खाली गेलो ना तिकडून मला वाटतं हे एकनाथ शिंदेसाठी रोड हे काय हीच आहेत ती झाड इथून पुढे आणि तिकडून खाली पण आहेत मला वाटतं आठवत नाही बट ही झाड आहे. तर ही जी साईडला तुम्ही झाडं बघू शकताय ग्रीन ट्री गार्ड मध्ये लावलेली आहेत. ही सगळी झाडं आपण लावलेली आहेत. आम्हाला PWDचं एक छोटंसं टेंडर मिळालं होतं. त्या टेंडर थ्रू आम्ही इथे झाडे लावलेली आहेत. दोन्ही साईडला. आता एक साईडलाच लावलेत. एका साईडचं काम चालू आहे. इथे जी ह्या क्लायमेटमध्ये येतात ती झाडं सगळी लावलेली आहेत. महोगनी, वड, पिंपळ अशी बरीचशी वेगळी वेगळी झाडं आहेत. 5-6 प्रकारची लावलेली. ट्रेनसारखी पटरी आहे. रोपवे केलाय त्यांनी. पुढे पण आहे. पुढे थांबू का? जे आपण सप्तशृंगी मातेला गेलो ना जरा पुढे घे जरा बस. काय ट्रेन तारांगण म्हणतात त्याला. मी म्हणलं नाही का मोठ्या बिझनेसमॅन माणसांनी केलेलं ते. सो फायनली आपण महाबळेश्वर क्रॉस करून आलोय आणि तापोळ्याच्या थोडंच मागे तळदेव म्हणून एक आहे लोकेशन. तिथे थांबलोय. एक छोटंसं हॉटेल आहे पिकॉक पॉइंट. तिथे आम्ही थांबलोय. थोडंसं खाऊन घेणार आहे. भूक लागली आहे भरपूर. क्लायमेट पण खूप मस्त आहे. थंड पण आहे. जास्त नाही बट आहे. आणि मग आपण निघणार आहे आपल्या क्लायंटकडे जिथे आपण छोटासा शूट करणार आहे. प्रमोशनल शूट असणार आहे. आणि काही झाडं जी आहेत आपल्याकडची त्यांनी नेलेली ती मेंटेन करायची आहेत. आणि थोडीशी झाडं आम्ही आणली आहेत जसं तुम्ही बघितलं. सो भेटूयात थोड्याच वेळात. बाय. सो इथे ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे आम्ही. आणि इथे बॅक साईडला छोटीशी स्ट्रॉबेरीची शेती केलेली आहे त्यांनी. फार्म केलं आहे छोटासा. आणि इकडे असा पॉईंट आहे. सनसेटसाठी पण तुम्ही यूज करू शकता. वापर करू शकता या पॉईंटचा. फक्त सेफली यूज करा. तर आम्ही तिकडे निघालोय. बघूयात तिथे पॉईंट कसा दिसतोय तो. पाहिजे काश्मीरला जायच्या आणि काश्मीर म्हणून टाकाय पाहिजे. वाटतंय ना उटीला वगैरे आल्यासारखं वाटतंय. उटीला नाही काश्मीर असेल ना त्याची तो ब्रिज चाललाय. व्हायब्रेशन असतील ना काहीतरी. व्हायब्रेशनच येते पाण्याचे. ओमचा ध्वनी येणार म्हणल्यानंतर ते आहेच काय ते. कालपासून मी करते काम चालू आहे. एकनाथ शिंदेचं जे काय बोल ब्रिज इथून रोड होणार आहे. म्हणजे मला वाटतंय माहिती का सो हिअर वी आर राईट नाव रीच द डेस्टिनेशन विच इज तापोला. हे आहे तापोल्याचा मेन रोड. खूप मोठं असं नाही आहे बट खूप मस्त ॲम्बियन्स असणार आहे. एक
लोकेशन आहे जिथे तुम्हाला हव्या त्या गोष्टी करता येतील. आणि त्यासाठीच आम्ही आलेलो आहे. एक छोटंसं प्रमोशन आहे होमस्टेसाठी, बंगलोसाठी. इथेच लेफ्ट साईडला ते लोकेशन आहे. आता पुढे तुम्हाला थोडंसं दाखवतो मी काय असणार आहे. डेड एंड आहे पुढे, जास्त मोठं नसणार आहे जसं मी बोललो. तर हे असं मार्केट आहे, खूप मोठ्या प्रमाणात असं मार्केट आहे, शॉप्स आहेत. आणि इथे आपल्याला जास्त टाईमसुद्धा नाही आहे, खूप रशी टाईममध्ये हे स्केड्यूल झालेलं आहे. त्यामुळे हे त्याच पद्धतीने आम्ही आणणार आहे व्यवस्थित करून. तर जास्त काही एक्सप्लोअर करता येणार नाही आहे, बट तरीही आपण ट्राय करूयात जास्तीत जास्त गोष्टी ट्राय करायला. सो तर आपण आलो आहे डेड एंडला तापोळ्यामध्ये, जिथे बोटिंग खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होते. छोट्या बोट्स आहेत, लॉन्च आहेत, पेडल पंपिंग आहे. आणि पुढे जो ब्रिज दिसतो तुम्हाला, तो एकनाथ शिंदे सरांच्या तिकडे जाणारा ब्रिज बनतो आहे. तो त्यांनी बनवलेला आहे, पूर्ण नदीच्या वरून जातो आहे. हा असा जो एरिया बघताय, असे खूप सारे एरिया ह्या एरियामध्ये आहेत, जिथे पेडल पंपिंग, बोटिंग आणि परत काय काय तुम्ही एक्सप्लोअर करू शकता बोटद्वारे. खूप लांब असं जाऊ शकता. तुम्ही बघालच माझ्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये. सो हा व्हिडिओ थोडा लेट पोस्ट होणार आहे, बट तरी तुम्ही चेकआउट करा. बाय गाईज, भेटूयात.